सो हॅलो गाईज, वेलकम बॅक अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज चाललेलं आहे आम्ही कुठेतरी फिरायला. कुठे चाललेलं आहे माहिती नाही, रोज सारखं चाललेलं आहे. आणि साहिलने मला फोन केला आणि चल जायचं आहे. निघालेला आहे आता. पहिल्यांदा आम्ही गेलेला केपीला, पण तेव्हा शूट काय केला नाही, तेव्हा ब्लॉग सुरू केला नव्हता. मी केपीवरनं खाली येऊन आमचा प्लॅन ठरला आता कुंभारलीत जायचा. तर आम्ही वेट टू डायरेक्ट कुंभारली. इकडे साहिल आहे, सिद्धू, अल्पेश. सिद्धू शिवायनं त्याचा बोलायचं फक्त, बस बाकी काय नाही. मग त्याचा तोंडाला डायरेक्ट काला काय बोलतो. तर गाईज आता वेट टू डायरेक्ट कुंभारली. कुंभारली ना, लेट्स गो. तर गाईज हमारे ऊपर पड़ रहे हैं ऊन और उधर है पूरा ढग, काला काला ढग. अरे ऊन संपूर्ण उसका काय म्हणतात तो काल्या ढगांचं माहिती आता संपत आहे. म्हणजे ते मी पहिला मागत नाही, ते काय म्हणतात आपल्याला, त्यांना काय उपमा कशी देत आहे. हाँ तो गाईज उसको इग्नोर करो, हमारे कुठे इग्नोर करो. तरी मराठी बोलता. तर आता आम्ही जातोय कुठं, कुंभारली घाटात. अरे हमारे फोटोग्राफर की स्टंट बाजी. लोक तिथं उंगल्या करणे हे आमचं जन्मसिद्ध किडे आहेत अंगातले, बाकी काही नाही. बसला बसला काय ते सीन देखो. पोपी काय तर काय शिरगावच्या पुढे ना पोपी. आणि इकडे पूर्ण ढग आले. नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू फक्त आम्ही आता पाऊस गेल्याच्या नंतर जाईल. किंवा येत सीन आहे भाई, बघा ना. पावसात काय सीन असेल भाई, इमॅजिन कर. लोकांना तुझे हे वाटत असेल नाही का. पण हा जो रस्ता बघून आम्हाला जे वाटतंय ना, ते व्ह्यूचा पूर्ण दशा आमची गेली रे भाई. असं असतं काय कुठं. हा हे राहा सुंदर असा रोड. काय ना विमान दिसला काय वरती तुला. माझा नाही, काल भाड्याला दिलं माहितीये काय. अरे मी काल भाड्याला दिलं इथं. त्याला म्हटलं जरा पोपीचे चिपून भाडा मारे, म्हणून त्याला भाड्याला दिला माहितीये. हो का. आता पैसे किती घेऊ त्याच्याकडनं. बॅटरी बिटरीला लागले असतील ना फक्त. गेला पोपी पण शिकवं नाही त्याला. गाडीला आपल्या पेट्रोलला टाकायला लागतो. घेतो 500 टाकेल आम्हाला. अरे ते सांगायचं राहिला, बाप्पा माझी विरोधात होती त्या. माझी कुठं काय झालं त्याचं काय माहिती रे. इधर एक गुरं, काय झाडी, काय डोंगर, काय हवा आणि काय हे मित्र. आणि भाई उधर सीन है डोंगर का, असली घाट का एरिया उधर है. हा हा कांदे बटाटे कांदे. तर आम्ही पाऊस आला म्हणून थांबलेलो आहे. आणि इथून आम्हाला ना सीन दिसलाय. धबधबा दिसत नाही. अरे पूर्णच गायब झाला रे, पूर्णच गायब. एवढा धुका. पण आमचं कसं माहिती आहे काय, आमची सगळीच पोरा कुठं पण जाऊ दे, सगळा स्वतःचा. हा बघा. अरे भाई काल घेतलेला ना आपण. हा कलर बिलर तरी मारायला पाहिजे होता ना इथं. भाई दिसतंय बघा ना असं एकदम डॉन. हा नवीन गाडी घेतला नाही अजून, नंबर प्लेट पण आली ना. हा आणि पहिल्यांदा पोलिसांनी पकडली पण त्याला. सावड आहेत, नाद नाही करायचा. पण त्याला मी आता ना फक्त बोललो हवा शिवाय द्यायचं नाही. पण तू मागच गप्पच आहे. आणि फक्त त्याला बोला फक्त शिवाय देऊन बोल. भाई हसून हसून माराल अशी गत आहे. आणि इकडे अल्पेश बाय ट्रक घेऊन इकडे येऊ एक दिवस. हा भाई वर जात होतो आम्ही, पण पाऊस असा भेटलाय ना खाली यायला लागला. घेऊन येऊया. बोल ना. अरे मनात नको ठेवूस, बोलून टाक. शिवे येतील ना. बोल चल एक बीक मारतो.
सायकल चालवायची नाही वाटली ना मला असं आणि ट्रक घेण्याची अपेक्षा करतोय. दुसऱ्याच्या घेऊन येऊ काय स्वतःचा थोडे असता पाहिजे आपल्याला फोन देणार आपल्या पहिली मस्त विरायची ती विदाऊट शिव्या बालिश पाना चालला यांचं इथं. हा शाबास 7 करोड. मी एक सांगतो बघा. हॅलो ज्याची कोण उभी राहील आणि मला सांगा याला डेअर द्यायची काय गरज नाही. आयटमला फोन लाव. आयटमला फोन लावायचा नाही. डेअर नाही. मी तुम्हाला आता सांगतो. आज तुम्ही तुमच्या दोघं आता तुझी जर राहिली ना तुझा जो ऑपोजिट वाला कोण हा आहे ना त्यांनी पावसात जाऊन एकदा नाचायचं. हा भाई एवढंच ना. एवढंच घरनं फोन आला. तर काही काय पाऊस गेला आता आम्ही निघालोय जायला. हा बरोबर आहे बघ. चावी फिरवतो तुम्हाला विचारतोय. हा भाई बरोबर आहे. चल चले हाती भाई काय हा हडका दे. तर काहीच आम्ही काही जास्त थांबलेलं नाही इथं घाटात कारण की पाऊस आला म्हणून आम्ही जरा तिथं हॉटेल नाही असं एक छोटी घर टाईप होतं तिथं थांबलेलं आम्ही आणि तिथून लगेच निघालेला 6 मिनिटात तरी. आणि तिथून आता आम्ही चाललोय आर्यनला आणायला. आर्यन सावडेकर मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल की त्याने प्रँक केलेला आणि तो प्रँक सक्सेसफुल झालेला. त्यावरनं साईननी मार पण खाल्लेला नेक्स्ट लेवलचा एकदम. त्याच आम्ही आता आणायला जाणार आहोत. कोपरीचा येतो खाली आणि आम्ही घाटातून जातो खाली. हॅलो गाईज मी आलेलो आहे यांच्यासोबत पण मला डायरेक्ट घरी नेतात. नाही करतायत माझ्याशी. तू आला नाही तुला आम्ही उचलले ते पण घरातून. ए भाई असं नको. आम्ही तुला सांगितलं तुला फिरवायला नेते पण तुला फिरवायला कुठे नेत नाही आम्ही भाई. हा ना असं ना. हाँ भाई हमारे ऐसा ही होता है. पेट्रोल पे ऐसा ही भरेंगे मैं तो फिर तेरे को फिरवाएंगा मैं. किती भरला पेट्रोल ना काय बोलतोस काय. आता खाली आला बघ. काय बोलतोय भरलास कशाला फिरवायला. चल अजून 200चा भरू आणि चिपवून फिरलो तुम्हाला नाही. हॅलो गाईज मी आलेलो आहे यांच्यासोबत पण मला डायरेक्ट घरी नेत आहेत. तुमच्या फिरवत नाही इकडं तिकडं. हे असे गद्दार लोक आहेत माझ्यासोबत. भाई ब्लॉगरला नाही विचारतो कसा बोलत चालू करायचं. थांबा गाईज तुम्हाला नंतर करतो. पहिला यायला बघतो. ये तूने क्या किया कि तूने मेरी फुर्सत की किचक पे इतनी हरकत की दिल में इतनी बरकत की. ये तूने क्या किया सारी दुनिया देखने में आया हूँ इधर मेरे आगे भी भारा किया. बारी आमच्याको करतो बाई तोरो बारी किसके बारी गणपतीची बारी आला आला. आमचं शांत बापू कोकण असतो भाई. मुंबईत काय नाही. मुंबईत काय नाही वाटलेला. मुंबईवर आला इकडे म्हणून सांगतोय. आता खरं तेच बोलतो. तर काही आता आम्ही सतत परिश्रम केल्याच्या नंतर बघा तो वडापाव कहाँ से आते हैं लोग. अजून एक हाँ भाई वडापाव कसा आहे भाई. कॅशर इकडे आहे. एक नंबर या तुम्ही पण या वडापाव खायला मस्त. लवकरात लवकर तुम्ही पण इकडची विजिट करा. एक नंबर वडापाव आहे. देवळेकर वडापाव मस्त आहे. माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. फेमस आहे आता. सती इथं आहे चिपळूण सती. तसं डायरेक्ट मी करत नाही काही. हां सध्या आम्ही चाललो असं नाईट आउटला. आता वाजले 10 वाजून 1 मिनिट झालं आणि आम्ही चाललो असे बरमोडे. आणि नको भाई त्याच्या बहिणीशी बोलताना जिवलग बहीण त्याची. जिवलग बहीण त्याची. दीदी मग आता काय नाईट आउटला जातोय. बघू काय असं. आमचं नाईट आउट 1-2 वाजता होत नाही कारण की आम्ही चिपळून करा भाई. रात्रीची भूतं बिता असतं जिथं पकडलं बिकडलं. मगर ब्रो मगर. तर काय करणार काय भाई आपण ती मगर. आपण चिपळून करा मगर तर असे रस्त्यावर असतात आपण. ना भाई भाई असं करतो हळू पण नाही तर कारखाना रुपये आपल्याला मारतील. आयला त्यांच्यात दम आहे काय. ब्लॉगर चिपळूणच्या ब्लॉगरला मारतो. तुम्हाला काय सांगू आता तुम्हाला काय सांगू. चिपळूणची दासा या नदीत पण तुम्हाला मगर दिसू शकतात.
असे चिपळूणची दासा आहे आमच्या. बाई द वे इकडे कर, ही नदी नसून ती छोटस आहे बिल्डिंग बांधताना डेक्टे असले. आता नाल्यात जाणार आहे हलू हलू. हा चल चल करतोय बहिणीसोबत सिक्रेट बोलतो आपण. कशाला तुझ्या बहिणीसोबत बोलताना डिस्टर्ब करायचं. हा नको करू. हा ना भाई उगाच असं. जर तुम्हाला मी सांगतोय, जर तुम्ही मुंबईतनं बघत असाल तर तुम्हाला खरं सांगतोय चिपळूण सारखी जागा कुठंच नाही. गाव म्हणजे असं कोकण सगळेच भारी आहेत. चिपळूण म्हणजे असं स्पोर्ट तसं नाही, कोकण आपल्या जगात भारी आहे. जगात विषय नाही. चिपळूणच नाही, सगळे गाव रत्नागिरी वगैरे सगळे एकदम बेस्ट आहेत. असं काय नाही. तुम्ही पण या. पण आम्ही जास्त काय तर फिरणार नाही. 5 मिनिटं थोडा वेळ चांगला आणि जाणार घरात. तर गाईज आमचा आलेला आहे आत्ता एंड करायचा ब्लॉग, कारण की मागाशी का नाही केला तुम्हाला दाखवतो. आमचे एडे चाले हे बघा. तर काहीच नाही तुमची सुद्धा. अरे हा मी तुला कालच बघितलं. अरे भाई पहिलं कालच बघितलं. बिग फॅन आहे मी तुझा भाई. दिल जिंकलंस तू माझं. काळीच जिंकलंस तू माझं. नको दुखून घेऊस भावा. आमचे फॅन्स बघतात, आमचे म्हणजे शुभ्याचे. कारण की आता तुम्हाला एक सीन सांगतो. जेवताच आमचं हे चाललेलं आहे की आता शुभ्या जर मोठा झाला ते सबस्क्रायबर वाढले तर आम्ही काय करायचं. आम्हाला तर तो इथं पण नाही ठेवणार समोर. आता आमच्या समोर आहे हा बघा. आता आमचा ती गोष्ट आहे वेगळी. आता आमच्या समोर आहे. आम्हाला तुम्हाला सांगतो तर लायटिंग पेटते ना ती बघा, ती लायटिंग तिथून आम्हाला लाईन लावायला लागेल. तिथपर्यंत आम्हाला लाईन लावायला. मी तिथून मग तुम्हाला असा आवाज येणार. मग आम्हाला पहिली पाठव आर्यन. मग आर्यन इकडून येणार इकडनं. हा आर्यन काचा भावा जेवलास की एकदम मस्त मजेत ना. मस्त बोलणार तुला. थंड पाणीची काय सोय नाही भाई. नाही नको ना काय दारूची फक्त. कोण तू असं समोर आहे. तर गाईज आजच्यासाठी एवढंच. आमची फालतूगिरी खूप झाली. गाईज तुम्हाला एक सीन सांगतो. तुम्हाला कॅमेरावर ना. तर गाईज आजच्यासाठी एवढंच. खूप फालतूगिरी केली आम्ही. माझ्या मस्ती पण खूप केली. सकाळी गेलो तिकडून झाला उचलली. मग घरात आलो वगैरे वडा वगैरे खाल्ला. भरपूर काय केलं. सगळ्या गोष्टी काय ब्लॉगमध्ये दाखवत नाही आम्ही. पण आजच्यासाठी एवढंच. मी तुमच्याशी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर तर करा आणि कमेंट पण करा. प्लीज सपोर्ट करा. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्हाला लांब ठेवलं तरी चालेल. आम्हाला त्याचे स्वप्न नाही मोडायचे. बस बाय.